कसला खाऊ करणार आहे? रेड रेड कलरचा खाऊ करणार आहे की नाही? ओके. खाल्ल्यानंतर सांगायचं हा कसं झाला. ओके. दादू ओ आपल्याला आई लेड लेड खाऊ करणार आहे. रेड रेड कसला रेड? हाय, मी दीपाली झांबरे. आज म्हणजे काल माझ्या घरी बीट आणलं होतं भाजीमध्ये. तर मी मागच्या वेळी पण बऱ्याच वेळेला घरी बीट आणल्यानंतर त्याचे कोशिंबीर करून किंवा छोटे छोटे तुकडे करून जेवताना मुलांच्या ताटामध्ये दिले, पण त्यातले निम्म्याच्यावर ते तसेच वाया गेले, खाल्ले नाहीत त्यांनी. म्हणून मी आज जसा गाजराचा हलवा करतो तशा पद्धतीनं बीटचा हलवा करायचा प्रयत्न केला आणि तो आवडला हे मुलांना. सुरुवातीला मी बीटची साल काढली, त्यानंतर ते किसून घेतले. किसल्यानंतर कढईमध्ये 3-4 चमचे तूप टाकून ते छान असं परतून घेतले. सगळ्यांनाच माहिती आहे बीटामुळे रक्त वाढतं, प्रोटीन खूप आहे त्यामध्ये, त्यामुळं मुलांना खूप गरजेचं आहे. असं मुलं खात नाहीत. तुकडे करून दिल्यानंतर किंवा जेवताना आपण जसे कोशिंबीर वगैरे करून देऊ तसं खात नाहीत. त्यामुळं असं केलं तर मुलांना त्यामुळं पोटात तर जाईल. छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे. साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवलं आहे कारण बीट ऑलरेडी गोड असते. साखर विरघळेपर्यंत मी एका छोट्या भांड्यामध्ये 2 चमचे तूप टाकून काजू बदामचे काप टाकलेत. छोटे छोटे तुकडे करून ते छान लालसर असं परतून घेतले. ते पण काजू बदामचे तुकडे परत त्या बीटमध्ये टाकायचे, छान मिसळून घ्यायचे. यामध्ये दाटसर अशी साय जरी टाकली तरी छान लागते, पण माझ्या एका मोठ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी टाकले नाही. तुम्ही नक्की टाकून बघा, नक्की ट्राय करा, मुलाला नक्की आवडेल. आईने मला लेड लेड खाऊ केला. मी आता खाऊ शकतो का? चालेल. छान झाला का? गोड आहे का तिखट आहे? गोड. गोड. काय म्हणायचं याला? कशाचा आहे खाऊ? लेड लेड. रेड कलरचा बीटचा खाऊ आहे की नाही? बीटचं काय आहे? खाऊ. खाऊ. गोड गोड खाऊ, हलवा. बीटचा हलवा. हा. तुम्ही पण खावा. थँक्यू.